आळेफाटाच्या या स्वामी समर्थ मंदिरात भाविक गर्दी करतायत। या ठिकाणी महाप्रसादाचं देखील गुरुवारच्या दिवशीचं नियोजन असतं। मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी महाप्रसाद घेतात। नेमकी नियोजन कसं असतं, आपण नियोजन कसं करता किंवा अन्नदान कसं असतं? श्री स्वामी समर्थ। आम्ही जे अन्नदान करत असतो स्वामी भक्तांच्या दातृत्वातून हे अन्नदान असतं। सकाळी आमची प्रत्येक गुरुवारी सकाळी 7:30 वाजता महाआरती असते व तदनंतर 10:30 वाजता महाआरती असते व नंतर सर्वांसाठी महाप्रसाद असतो व तदनंतर 6:30 वाजता महाआरती व तदनंतर स्वामी समर्थांचा नाम जप असतो व 8 संध्याकाळी प्रत्येक गुरुवारी असा 8 वाजता महाप्रसाद असतो सर्वांसाठी। जे स्वामी भक्त येत असतात असे प्रत्येकाला आम्ही महाप्रसाद देण्याचं काम करत असतो। आमचे हे सर्व स्वामी सेवेकरी आहेत। प्रचंड असं त्यांचं योगदान असतं। सेवा देण्याचं काम करत असतात, वाढण्याची सेवा असतात, भरपूर असे सेवा करत असतात आणि असे भरपूर असे दातृत्व देणारे भरपूर असे सेवेकरी आहेत। त्यांच्या दातृत्वातून मागील वर्षी आम्ही मे महिन्यापासून आमचे परमपूज्य गुरु माऊली मामा खोंड हे आमचे गुरुस्थानी आहेत, आमचे गुरुवारी आहेत। त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथे आम्ही एक रोपटं लावलं व आज या रोपट्याचं मोठं वृक्ष तयार झालं। हे सर्व करत असताना सर्व स्वामी सेवेकरांचे हे सगळं जे उभं राहिले हे सगळे स्वामी सेवेकरांच्या त्यागातून उभं राहिलेलं आहे। अनेक स्वामी भक्त येतात, महाप्रसाद घेतात। मध्यंतरीच्या काळामध्ये स्वामी भक्तांचा प्रगट दिन होता। 4,000 ते 5,000 स्वामी भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। दिवसभराशी प्रचंड महापूर गर्दीचा आला होता आणि प्रत्येक गुरुवारी आमचे सर्वांसाठी आव्हान आहे, आपण प्रत्येक गुरुवारी सकाळी आणि संध्याकाळी महाआरती आणि महाप्रसादासाठी आपण प्रत्येकाने यावं व लाभ घ्यावा ही नम्र विनंती। आता यामागं 1.5 वर्षापूर्वी स्वामी समर्थ मंदिरात गर्दी पाहायला कमी भेटायची। 1.5 वर्षाच्या नंतर अशी गर्दी अलोट, म्हणजे जसे अक्कलकोटला गर्दी होती त्याचप्रमाणे आपल्या आळेफाट्याच्या या केंद्रात मोठ्या संख्येने स्वामी समर्थांची गर्दी होती। नेमकी भाविकांना काय त्याच्यातून स्वामी समर्थाचा काही आशीर्वाद? नाही, आम्ही हे करत असताना अनेक स्वामी भक्तांना स्वामींच्या प्रचिती आल्या, त्याच्यामुळं आमचा ह्या गर्दीचा प्रचंड असा लोट वाढला। प्रचंड असे स्वामी भक्त जोडले गेले आणि तदनंतर आम्ही मागील मे महिन्यापासून संध्याकाळचा जो महाप्रसाद केला तेव्हापासून अनेक लोक सहभाग घ्यायला लागले, पावत्या द्यायला लागले, तदनंतर महाप्रसाद घ्यायला लागले। त्याच्यामुळं अनेक आणि सांगायचं म्हटलं तर जो मी उभा आहे किंवा जे आहे केवळ स्वामी समर्थांची कृपा आहे। जे काही दिलंय हे सगळं मी स्वामींमुळंच उभा आहे। स्वामींनी जे काय माझ्या इच्छा होत्या, ज्या काय सगळं आहे ते माझ्या इच्छा सर्व स्वामींनी माझ्या पूर्ण केल्या आहेत। असे अनेक साधारणतः किती भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतात? किती भाविक दिवसातून दर्शन करत जातात? प्रत्येक गुरुवारी सकाळचं एक 700 ते 800 सकाळचं लोक असतात व संध्याकाळच्या वेळेला 1,500 ते 2,000 लोक महाप्रसाद घेत असतात आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आमचे जे सेवेकरी अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन आयोजन करीत असतात आणि जे आचार्य जे नियोजन करतात, महाप्रसाद बनवतात हे आमचे सेवेकरी आहेत। बोंडवे आचार्य योगेश बोंडवे चांगल्या पद्धतीने आचार्य महाप्रसाद बनवत असतात आणि हे जे कार्य आहे हे कोणी आता महाप्रसाद देतात, काही लोक मोठ्या संख्येने या ठिकाणी खर्च देखील महाप्रसाद होतो, तरी देखील आत्मीयतेने पुढे लोक येतात, त्यांना तारीख द्यावी लागते। याची प्रचिती कशी? आमचा जो सकाळचा जो महाप्रसाद आहे आमचा सरासरी 2025 ते 2026 पर्यंत बुकिंग आहे आणि जो संध्याकाळचा जो महाप्रसाद आहे तो सरासरी आमचा 3-4 महिन्यापर्यंत बुकिंग आहे आणि पुढचं सुद्धा बुकिंग आमचं चालू आहे। आणि ज्यांना जे अन्नदान देत असतात आमचं त्यांना बंधन नसतं, तुम्हाला जे पक्वान्न द्यायचे असतात ते तुम्ही देऊ शकता। आज सुद्धा भंडारी परिवाराने 5 पक्वान्नाचा असा महाप्रसाद दिलेला आहे आणि प्रचंड महाप्रसाद घेण्यासाठी भरपूर स्वामी भक्त आलेले। आमची तर सर्व स्वामी भक्तांना विनंती, आपण
सकाळी व संध्याकाळी महाप्रसाद घेण्यासाठी आपण प्रचंड लोकांनी यावे ही आमची विनंती आहे. मोठमोठे लोक या ठिकाणी अन्नदानासाठी दातृत्व दाखवतात, एवढा मोठमोठा खर्च करतात, तरी देखील तुम्ही नागरिकांना नेमकी आव्हान काय कराल जे दातृत्व त्यांना आमच्याकडे जे अन्नदान करत असतात त्यांना स्वामी समर्थांची परिचिती आलेली असते. आमच्याकडे जे अन्नदान करत असतात त्या सर्व स्वामी भक्तांना स्वामींची परिचिती आलेली असते व ते स्वामी भक्त आम्हाला फोन करत असतात का आम्हाला आमची पंगत घ्यायची व आम्हाला आमच्या याच्यात कार्यात सहभाग घ्यायचा आहे. पत्रकार साहेब तुम्ही जर बघितलं तर आमच्याकडे इथे झाडू मारणारे मोठमोठे व्यापारी म्हणजे सर्व येतात इथे सेवा करतात. तुम्ही बघितलं सेवेकरी निस्वार्थी सेवा करतात, वाढण्याची सेवा करतात. त्यांचं पुनश्च एकदा आलेल्या आमच्या सर्व स्वामी आता तालुक्यातून या ठिकाणी लोक येतात, तालुक्याच्या बाहेर देखील लोकांची संख्या या आळेफाट्याच्या केंद्रात वाढते. एवढे मोठ्या संख्येने 2-2.5 हजार लोक जर एका टायमिंगला जेवण करतात म्हणजे अक्कलकोटच्या स्वामींचं कुठंतरी आपल्याकडं जास्त रूप पाहायला वास्तव्य जास्त वाटतंय का काय, असं काय वाटतं? हो आहेच ना. ते अक्कलकोट आळेफाटा केंद्र इथे मध्ये झालेलं आहे. केवळ हे फक्त अन्नदान नसून लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या सुद्धा महाराजांनी दूर केलेल्या आहेत. ज्या लोकांना डॉक्टर पासून जी व्याधा होत्या त्या डॉक्टरांना जमलं नाही ते महाराजांनी गादी बसून तयार केलेले. म्हणजे गादी बसून तो नारळ येतो त्याचं प्रायचित्त पाहायला भेटलेलं आहे. तिथं 8 लाख रुपये खर्च होता ऑपरेशनला, ते केवळ फक्त 10 रुपयाच्या नारळामध्ये महाराजांनी पूर्णपणे लोकांना बरं केलं. ही श्रद्धा लोक 4 जणांना सांगतात. तो अनुभव घेऊन आज एवढी प्रचंड गर्दी इथे, केवळ जेवणासाठी गर्दी नव्हे, हा एक महाराजांचा प्रसाद आहे आणि अन्नदान हा एक योगायोग आहे. या दोन्ही गोष्टी सर्वमोपीचं चाललेले आहे आणि हे प्रति अक्कलकोट आज जे रोपटं लावलेले याचा अजून वटवृक्ष होणार तर आहेच आहे. आणि हे बी आम्ही सर्व स्वामी सेवकांच्या सहकार्यातून चाललेलं आहे. आणि जे जे अनुभव येतात ते एकमेकांना आम्ही सांगतोय आणि जे फळ आहे ते लोकांच्या ज्या अडीअडचणी ह्या दूर झाल्या पाहिजे. ज्या आज व्याधीने काही